करते. विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्याविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले. नीतीविना गती गेली, गतीविना शूद्र खचले. आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. म्हणूनच या अविद्येचे सावट दूर करण्यासाठी व अज्ञानाचा घनघोर काळोखा नष्ट करण्यासाठी व ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात आणण्यासाठी एका क्रांती ज्योतीने जीवाचे रान केले. ती तेजस्वी क्रांती ज्योती म्हणजे सावित्रीबाई ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 रोजी लक्ष्मीबाई व खंडोजी नेवसे या दाम्पत्याच्या घरी सावित्रीबाईंचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. शिक्षणाशिवाय तरुणोपण नाही हे ज्योतिराव फुले यांच्या लक्षात आले होते. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला सावित्रीबाईला साक्षर केले. ज्या काळात स्त्रियांना उभरड्या बाहेर पडण्यास मनाई होती, चूल आणि मूल एवढे स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते. मुलींना शिक्षण घेणे हे पाप समजले जात होते. एक पुरुष शिकला तर तो फक्त एकटाच शहाणा होतो, पण एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला साक्षर करते. आणि म्हणूनच मुलींना शिक्षण देऊन त्यांना साक्षर करण्याचा निर्धार त्यांनी केला. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. सावित्रीबाई या पहिल्या महिला स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. शेळपटासारखा जगला तर काम तमाम होईल, शेळपटासारखा जगला तर काम तमाम होईल, पण वाघासारखा जगला तर नाव होईल, पण वाघासारखा जगला तर नाव होईल. आणि म्हणूनच कितीही कठीण परिस्थिती समोर आली, तिच्याशी 2 हात करण्याची हिंमत सावित्रीबाईंनी दाखवली. त्यावेळी समाजात सतीबंदी, केशवपण यासारख्या अनिष्ट प्रथा सुरू होत्या. सावित्रीबाईंना या प्रथा मान्य नव्हत्या. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिने काय सती जायचं? तिचा नवरा वारलाय, तिचा काय दोष? आणि म्हणूनच त्यांनी सतीबंदीला पाठिंबा दिला. विधवा केशवपणास विरोध केला. विधवा महिला काशीबाईच्या मुलाला म्हणजे यशवंतरावला दत्तक घेतले, त्याचा सांभाळ केला, त्याला शिकवून डॉक्टर बनवले. अशातच पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. लोक धडाधडा मरत होती. सावित्रीबाई या प्लेगच्या रुग्णाची सेवा करत होत्या. अशातच त्यांनाही प्लेगची लागण झाली व 10 मार्च 1897 ला त्यांचा मृत्यू झाला. सावित्रीबाईच्या या दिव्य कार्यामुळे आज स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. उंबाढाबा हे जग ती आत्मविश्वासाने पाहत आहे. स्वबळावर, स्वकर्तृत्वावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करत आहे. म्हणूनच आज असे म्हणावेसे वाटते की हाती दिली लेखनी, हाती दिली लेखनी आणि रोवले स्त्री शिक्षणाचे, आणि रोवले स्त्री शिक्षणाचे. झळकत आहे दाही दिशा, झळकत आहे दाही दिशा. तेज तुमच्या कार्याचे, तेज तुमच्या कार्याचे. आजही असणावर नाव जगी, आजही असणावर नाव जगी. सावित्रीबाई तुमचे, सावित्रीबाई तुमचे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद.